काय म्हणते रखुमाईस, कशी आहेस? छान म्हटलं तर वावगं नाही ठरणार, पण आता इतकंच मनापासून विचारलंस तर सांगते. आता पाय दुखतायत बघ. सगळ्यांचा ऐकता ऐकता ह्यांनी आवाज दिलेला पण कानावर येत नाही. ह्यांनी? अगं पण आहे कुठे विठू, दिसत नाहीयेत. कुठे कुठे म्हणजे इथे नाही का माझ्या उजव्या अंगाला? नाही ग, तिथे तर कोणीच नाहीये. नाही, नाकासमोर बघण्यात जन्म गेला. बाजूचं जरा मला कमीच दिसतं बघ. दगडासारखी झाली मान, अगदी धरली. इकडची ती इकडे जरा होत नाही. कधी येतात, कधी जातात, कुठं जातात, काय करतात मला काही ठाऊक नाही. खांद्याला खांदा ठेवून नेहमी बाजूला असतील हे म्हणून मी पण बावळट उभी राहिले. 28 युग उलटली, पण हे असंच. दिली भक्तांनी हाक की निघाली स्वारी. मला काही सांगायची तसदी नाही आणि विचारायची सोय नाही. भक्त प्रेम मोठं ना ग. नाही ग, असं काही नाहीये. तू आहेस म्हणून विठू बिनधास्त धावून जातो बघ भक्तांच्या हाकेला. त्याला माहित आहे तू सगळं सांभाळशील इथे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई, ही भक्ताच्या माहेरी. सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये ग रखुमाई, ही भक्ताच्या माहेरी. सावलीच्या पावलांनी विठूच्या वारकरी अन टाळकऱ्यांच्या ओठी भक्ती सुर. साऱ्या संतांचा माहेर, माहेर पंढरपूर. माहेर पंढरपूर. माहेर पंढरपूर. अगं आवाज येतोय बघ, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल हो ग. चल, मी पण काय वेंदळी गप्पा मारत बसले. बिगबिगी कामं उरकायला हवीत. आत्ता येईल सारी घरी.
वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करा